ही थाळी पाहून कोणीही उपवास करायला लगेच तयार होईल। चला तर मग ही थाळी कशी बनवायची ते आपण पाहू। या थाळीमध्ये मी मखाण्याचा चिवडा, ओल्या नारळाची चटणी, रताळ्याचे काप, साबुदाणा आणि मखाण्याची खीर, बटाट्याची भाजी, साबुदाणा वडे, शिंगाड्याच्या पिठाच्या पुऱ्या, थोडेसे फ्रूट सॅलेड आणि द्राक्षाचा ज्यूस। यातील साबुदाणा वडा आणि नारळाची चटणी याचा व्हिडिओ आपण सेपरेट करणार आहोत, कारण हा व्हिडिओ मोठा झाला असता। तर आपण अगोदर मखाण्याचा चिवडा कसा करायचा ते पाहू। यासाठी मखाणे अगोदर बारीक गॅसवर व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचे आहेत। 7-8 मिनिटे आपण हे मखाणे व्यवस्थित रोस्ट करायचे आहेत। स्लो गॅसवर जर हे मखाणे आपण व्यवस्थित भाजले तर ते एकदम क्रंची होतात। मी तुम्हाला यात दाखवेलच। मखाणे छान रोस्ट झालेले आहेत। हाताने हा मखाना व्यवस्थित क्रश होत आहे। आता हे मखाणे काढून घेऊन आपण त्याच पॅनमध्ये 1 चमचा तेल ओतून यामध्ये आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत। या चिवड्यासाठी तुम्ही तूपही वापरू शकता। मी इथे तेलाचाच वापर केलेला आहे। ड्रायफ्रूट्स काढून सेम कढईमध्ये थोडेसे तेल घालून यामध्ये आपल्याला आता चिवड्याला फोडणी द्यायची आहे। या तेलामध्ये मी 1 चमचा जिरे घातलेले आहे। जिरे फुलले 5-6 मिरच्या बारीक कापून यामध्ये फोडणीला टाकणार आहोत। चवीपुरते मीठही आपण तेलामध्येच टाकायचे आहे, म्हणजे सगळ्या मखाण्यांना हे मीठ व्यवस्थित लागते। आता यामध्ये आपण रोस्ट केलेले मखाणे ॲड करूया आणि नंतर यामध्ये आपण फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया आणि आपला मखाण्यांचा चिवडा रेडी आहे। 5 मिनिट आपण याला व्यवस्थित बारीक गॅसवर परतून घेऊया। चिवडा झाला आहे तर आपण आता खीर करून घेऊया। खीरीसाठी इथे मी अर्धा लिटर फुल फॅट क्रीम दूध वापरलेले आहे। दूध चांगले उकळले की याला आपण हलवून घेऊया आणि या अर्धा लिटर दुधासाठी मी इथे पाव कप भिजलेला साबुदाणा ॲड करणार आहे। आता इथे आपण 10 ते 12 रोस्ट केलेले मखाणे थोडे हातानेच क्रश करून यात ॲड करणार आहोत। यांना 10 मिनिटे छान शिजवून द्यायचे आहे। आपला साबुदाणा व्यवस्थित ट्रान्सपरंट झालेला दिसला पाहिजे। आता यामध्ये मी थोडेसे केसर ॲड केले आहे। यामुळे टेस्टही छान लागते आणि आपल्या खिरीला कलरही छान येतो। इथे मी खिरीमध्ये पाव चमचा वेलचीची पावडर टाकून घेत आहे। इथे खिरीला केसरमुळे किती सुंदर कलर आलेला आहे। या स्टेजला खीर आल्यावर यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स ॲड करून घ्या। ड्रायफ्रूट्स नंतर शेवटी यामध्ये मी 50 ग्रॅम साखर ॲड केलेली आहे। साखर ॲड केल्यावर आपल्याला ही खीर 5 मिनिटे व्यवस्थित उकळवून घ्यायची आहे आणि आपली खीर रेडी झालेली आहे। यानंतर मी बटाट्यांबरोबर रताळं उकडायला टाकलं होतं। याचे मी छान काप करून घेते। हे असेच खायला खूप छान लागतात। यानंतर आपण बटाट्याची उपवासाची भाजी करून घेऊया। यासाठी मी 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे। तेल गरम झाले की यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहे। जिरे छान फुलून द्यायचे आहे। मग यामध्ये 7 ते 8 मिरच्या टाकून त्याही छान परतून घ्यायच्या आहेत। मिरचीनंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर ॲड करायची आहे। शेवटी यामध्ये आपण बटाटे उकडलेले घालून घेऊया। बटाटे छान एकत्र मिक्स केल्यावर यामध्ये चवीपुरते मीठ घालून घ्यायचे आहे। इथे मी उपवासाच्या मीठाचाच वापर केलेला आहे। या भाजीला लो फ्लेमवर 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। त्यामुळे भाजीची टेस्ट छान लागते आणि आपली उपवासाच्या बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे। आता आपण पुऱ्या करून घेऊया। पुरीसाठी मी इथे 1 कप शिंगाड्याचे पीठ आणि 1 मोठा चमचा राजगिऱ्याचे पीठ ॲड केलेले आहे। याच्यामध्ये चवीपुरते मीठ घालून घ्यायचे आहे। राजगिऱ्याच्या पीठामुळे आपल्याला चांगला बाइंडिंग मिळते आणि आपल्याला पुरी लाटता येते। इथे पीठ भिजवताना अगदी थोडं पाणी घालून पीठ भिजवायचे आहे, कारण हे पीठ पातळ होण्याची शक्यता असते। तुम्ही बघतच असाल, मी अगदी थोडं पीठ घेऊनच हे पीठ मळणार आहे। पीठ व्यवस्थित भिजवून झालेले आहे। आता आपण याच्या पुऱ्या कशा लाटायच्या ते मी तुम्हाला दाखवते। या पिठाच्या छोट्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत। हे पीठ जास्त वेळ भिजत ठेवायचे नाही। पीठ भिजवले की आपण याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। इथे माझे सगळे गोळे बनवून तयार झालेले आहेत। आता हे लाटायचे कसे हे मी तुम्हाला सांगते।
यासाठी मी चॉपिंग पॅडला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि माझं बेलण्यालाही मी थोडंसं तेल लावून घेणार आहे। आता यावर पीठ ठेवून आपल्याला एकदा बेलणे फिरवले की ही पुरी उचलायची आहे। पुरी आपण हाताने गोल गोल फिरवून उचलायची आहे। जर तुम्हाला बेलण्याने लाटणे थोडेसे अवघड वाटले तर तुम्ही मी जसे व्हिडिओ दाखवले आहे तसे हातानेही थापून घेऊ शकता। फक्त खाली थोडेसे तेल लावायचे आणि हाताला थोडे तेल लावून घ्यायचे आणि हाताने हळूहळू दाबून या पुऱ्या बनवून घ्यायच्या। पिठामध्ये जर या पुऱ्या केल्या तर तेलामध्ये त्याचे पीठ उतरते। पुऱ्या बनवेपर्यंत मी तेल तापायला ठेवले होते। आता आपण या पुऱ्या तळून घेऊ। ही पुरी तेलामध्ये टाकली की लगेच हलवायचे नाहीये। मी इथे एका वेळेस 2 पुऱ्या तळून घेणार आहे। पुरीवर आपल्याला चमच्याने असे थोडे तेल टाकायचे आहे। याच्यामुळे आपल्या पुऱ्या व्यवस्थित फुगतात। या पुऱ्या मस्त फुलतात। अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून त्या काढून घेते। या पदार्थांनंतर मी ज्यूस बनवून घेणार आहे। इथे मी द्राक्षाचा ज्यूस बनवून घेत आहे। 1 मिनिटामध्ये हा ज्यूस तयार होतो। चला तर मग मी ही डिश सर्व करून घेते। यामध्ये मी अगोदर मखाण्यांचा चिवडा, नंतर आपण उकडलेले रताळे, नारळाची चटणी, मखाणे आणि साबुदाण्याची खीर, बटाट्याची भाजी, साबुदाण्याचे वडे आणि शिंगाड्याच्या पिठाच्या पुऱ्या आणि हो, उपास आहे म्हटल्यावर फ्रूट्स तर हवेच। मग यामध्ये आपण एक फ्रूट सॅलडची प्लेटही ॲड करणार आहोत। मी इथे केळी, पपई आणि द्राक्ष घेतलेली आहे आणि आपण बनवलेला मस्त थंडगार द्राक्षांचा ज्यूस। महाशिवरात्रीला ही उपासाची थाळी नक्की करून पहा आणि आवडल्यास रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा। थँक्यू।